असं आहे की हा जो केरला स्टोरी पार्ट 2 पिक्चर आहे हा सत्य घटनेवर आधारित आहे आणि जे सध्या हिंदुस्थानमध्ये चालू आहे, गजवाई हिंदचा जो कार्यक्रम मुस्लिम नेत्यांनी आखलेला आहे आणि त्या हिशोबाने आमच्या हिंदू मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतायत, आमच्या हिंदू मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न करतायत, त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, मुलं काढायची मशीन म्हणून त्यांचा वापर करायचं चालू आहे. गजवाई हिंदची घोषणा त्यांनी 2047 ची केलेली आहे आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे हा संपूर्ण जगातील मुस्लिमांनी एकत्र मिळून केलेला षडयंत्र आहे. देश जेव्हा स्वतंत्र झाला 1947 रोजी, त्यावेळेपासून 100 वर्षात त्याच वेळेला त्यांनी आखणी केलेली आहे आणि आमचा हिंदू समाज हा झोपलेला समाज आहे, हा शांतताप्रिय समाज आहे. आजपर्यंत हिंदू समाजाने किंवा हिंदू सरदारांनी असेल किंवा राजांनी असेल कधी कुठच्याही देशावरती आक्रमण केलं नाही किंवा कुठच्याही धर्माच्या लोकांना त्रास देण्याचं काम केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तर दुसऱ्या समाजाच्या मुलींना बायकांना आपली आई आपली बहीण संबोधले. आमचा हिंदू समाज असा आहे की दुसऱ्या समाजाची जरी ती मुलगी असेल बाई असेल तर तिला आपली बहीण आई समान आहे असं मानणारा समाज आहे. परंतु आज जे काही चाललेलं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या मुंबईमध्ये, आज आमच्या विभागातली सुद्धा परिस्थिती बिकट आहे. आमच्या विभागामध्ये सुद्धा जवळजवळ 8 ते 10 मुली अशा आहेत की ज्यांनी मुस्लिम समाजाच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केलेलं आहे. त्या आई वडिलांवर काय बितली असेल, ज्या आईने जन्म दिला, ज्या आईने तिला 16 ते 20 वर्षाचे वाढवलं, जिच्यासाठी सर्व काही त्या आईवडिलांनी केलं आहे, तर त्या आईवडिलांवरती आज कोणती वेळ आली आहे. अशी वेळ पुन्हा आमच्या समाजाच्या आईवडिलांवर येऊ नये आणि आमच्या हिंदू समाजाच्या मुली या दुसऱ्या समाजाच्या त्यामध्ये बळी पडू नये आणि त्यासाठी हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणून आम्ही आज हा पहिला शो लावलेला आहे आणि असे जवळजवळ आम्ही 15 ते 20 वर्षाच्या वयोगटातील सर्व मुलींना, हिंदू समाजाच्या सर्व मुलींना हे शो दाखवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून कमीत कमी या माध्यमातून तरी त्या मुलींचे डोळे उघडतील. आज मोबाईलमुळे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब या माध्यमातून त्या मुलींवरती नको ते प्रचार त्यांच्याकडे चालू आहे. त्यांच्या मनावरती जो लहान मन आहे, 15 ते 20 वयोगटातलं मन आहे, त्या मनावरती कुठेतरी चुकीचा मेसेज गेल्यामुळे ते मन भरकटतात आमच्या त्या मुली आणि त्यांच्यावरती अन्याय होईल अशा तऱ्हेचं ते काम चालू आहे. त्याला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे आणि इथून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही या बाबतीमध्ये एकदम आमची म्हणजे ही सुरुवात आहे. तर ह्यासाठी आम्ही कुठच्याही स्तराला जाऊ आणि आमच्या हिंदू मुली, आमच्या हिंदू समाज, आमचा हिंदू धर्माला वाचवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो. म्हणून आम्ही महिला दिनानिमित्त आज या ठिकाणी डॉक्टर अदिती भास्कर कुरसंगे नगरसेविका आणि माजी नगरसेविका रिद्धी भास्कर कुरसंगे यांच्या माध्यमातून हे आम्ही शो आयोजित केलेले आहे. जय हिंद. असं आहे का केरला टू हा आपण केरला 1 पण बघितलं असेल की कसं मुलींचं माइंड डायव्हर्ट केलं जातं आणि त्यांना धर्म रूपांतर करायला सांगण्यात येतं. तर हे सगळं नाही व्हायला पाहिजे आणि आपल्या हिंदू मुलींना हे कळलं पाहिजे की बाकीच्या समाजाच्या होतात का, त्या कन्वर्ट होतात का, नाही होत. आपल्या हिंदू मुलींना असं का आहे, एवढ्या लवकर त्यांचं ब्रेन वॉश कसं होतं. तुम्ही हा पिक्चर बघा, तुम्हाला कळेल की याच्यामध्ये कसं मुलींनी स्वतःवर लक्ष ठेवलं पाहिजे. आता तुम्ही बघता की धर्म रूपांतर करतात, त्याच्यानंतर त्यांच्यावर किती अत्याचार होतात, त्यांची किती बिकट परिस्थिती होते, त्यांच्या किती त्रास दिला जातो, त्यांना कुठच्या कुठे पोहोचवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. आपण बघतात की रोजच्या कितीतरी मुली गायब होतात, कितीतरी मुली पळून जातात, कितीतरी मुली ह्या लगेच या गोष्टीमध्ये येऊन आणि त्यांचं माइंड डायव्हर्ट करून ते धर्म रूपांतर करतात. हे नका करू, कारण हे आपल्या धर्मासाठी, आपल्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी हे चांगली गोष्ट नाही आहे. हे कळायला पाहिजे त्यांना. आणि मुलींमध्ये 16, 17, 18 वर्षाच्या मुलींमध्ये लगेच ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात
की कोणाच्या बोलण्यामध्ये लगेच त्या येतात आणि या सगळ्या गोष्टीमध्ये फसल्या जातात. तर हे होऊ नये. कोणी मुलं असेल कोणी असेल तर ह्या सगळ्यांनी एकामेकांवर लक्ष ठेवलं पाहिजे. जर असं काय होत असेल तर त्याचा वाला निषेध केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी नाही व्हायला पाहिजे आणि आपल्या मुलींना हे बघून तरी समजायला पाहिजे. का तुम्हाला सांगायची गरजच लागली नाही पाहिजे. हे समजायला पाहिजे की आपण हे सगळ्या गोष्टी नाही करायच्या आहेत. आपलं धर्म रूपांतर करून काही अर्थ नाही आहे. आपण आपल्या याच्यामध्ये राहतो ते खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याला एवढी सूट आहे आणि एवढं चांगलं जगायला भेटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्याला स्वातंत्र्य आहे. बाकीच्या लोकांना बघा ते स्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही अशा सगळ्या गोष्टी करून फिरणार आहात का? तुम्ही तोंड लपवून फिरणार आहात का? नाही. तुम्ही तुमच्या हिशोबाने जगा. तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने जे पाहिजे ते करू शकता. तुम्ही खांद्याला खांदा लावून आजकालच्या मुली सगळं शिकतात आहे. तुम्ही पुढे जातात आहे. तुमच्यामध्ये सगळी कुवत आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी मिळवू शकता. तर मला असं वाटतं की मुलींनी ज्या कोणी असेल आता काही अजून शो आम्ही दाखवणार आहोत ज्या मुलींना समजायला पाहिजे आणि ज्या कमी वयाच्या मुली आहे ज्यांचं माइंड लगेच डायव्हर्ट करतात आणि बाकीच्या गोष्टीचा परिणाम होतो त्या होऊ नये आम्ही हे दाखवण्याचा 15 वर्षापासून पुढील ज्या महिला बघतील त्यांच्यासाठी चांगलं आहे. कारण हिंदू मुली व धर्मांतर करून मुस्लिम ह्याच्यात जातात. आज वास्तव्यात बघाल तर लहान मुली आहेत ज्या लहान वयोगटात 3 ते 5 ते 15 वर्ष गटातल्या मुलींना शाळेतून पळवून घेऊन जातात. हा प्रकार आता सध्या आहे तर वास्तवात आहेत. त्या अनुषंगाने केरला पार्ट 2 मधून हिंदू मुलींचा ब्रेनवॉश केला जातो आणि मुस्लिम मध्ये कन्वर्ट केला जातो. त्या अनुषंगाने हिंदू मुलींनी आपल्या स्वतःमध्ये बदल करावा. आपले जे काही विचार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सांगितले ते तत्व घेऊन आपण कोणीही ब्रेनवॉश केलं तरी त्यात जायचं नाही आणि आपली छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्वराज्य आहे तो नेहमी टिकून. मला वाटतं की गव्हर्नमेंटने आपल्या हा 1 दिवसीय मूवी आपल्या मुलींना सगळ्यांना दाखवलं पाहिजे आणि दुसऱ्याची मुलगी असेल तरी म्हणून त्यांची मुलगी आहे म्हणून ते सोडून आपण आपल्या मुलीसारखंच केलं पाहिजे आणि सगळ्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे त्यावेळेला जेव्हा आई वडिलांना गरज असते. आणि हा मूवी दादांनी दाखवल्याबद्दल दादांना खूप धन्यवाद. रिद्धी वहिनींना धन्यवाद आणि आपली नवीन नगरसेविका अदिती कुरसंगे यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच भास्कर दादा. ही जी मूवी आहे ना प्रत्येक लेडीजांना बघायला पाहिजे. बिकॉज आपलं जे आजचं हे चाललेलं आहे की मुस्लिम्स जे कम्युनिटी आहे ते मुलींना फसवून हिंदू आहे करून हे जिहादला जे जास्तच प्रमाणात पब्लिक केलं झालं आहे आणि ते लोक फसवून मुलींना जे घेत आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये कम्युनिटीमध्ये. तर मुलींच्या अवेअरनेससाठी हा एकच पिक्चर नाही तर असे खूप सारे पिक्चर गव्हर्नमेंट्सनी करायला पाहिजे आणि मुलींच्या अवेअरनेससाठी. आणि याच्यामध्ये फक्त गव्हर्नमेंट्स नाही आपण पॅरेंट्स पण तेवढेच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. दाखवले पाहिजे. आपण पॅरेंट्स सुद्धा तेवढेच रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्या मुलींची आपण मुली कोणाशी बोलतायत कोणत्या एन्व्हायरमेंटमध्ये जात आहेत कोणत्या ग्रुपमध्ये फिरतायत त्यांचं जे फ्रेंड सर्कल आहे ते मुस्लिम कम्युनिटी आहे नाही डझंट मॅटर पण त्यांना आपल्या हे अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. तर हे आज जे मूवी दाखवलेले आहे ते खूप 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 इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. आणि भास्कर दादा तर खूपच छान करतात प्रत्येक लेडीजांसाठी आणि एकनाथ शिंदे साहेब जे करतात त्यांच्याच याच्यावरती भास्कर दादा पण सेम आपल्या एरियासाठी आपल्या या विभागासाठी खूप काही करतात लेडीजांसाठी. तर खूप खूप धन्यवाद जे आज त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आमच्या कम्युनिटीसाठी. धन्यवाद खूप खूप. आणि आमच्या महिला दिनासाठी त्यांनी एकदम स्पेशल करून टाकलं आमच्यासाठी सगळ्यांसाठी. थँक्यू व्हेरी मच. हॅपी वुमन्स डे. हॅपी वुमन्स डे सगळ्यांना. थँक्यू अँड थँक्यू आदिती ताई. थँक्यू भास्कर दादा. थँक्यू रिद्धी ताई. थँक्यू.